नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि काल मित्रांनो, आपलं लेक्चर हे काही वैयक्तिक कारणांमुळे मला घेता आलेलं नाही. म्हणून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काल दिनांक 5 फेब्रुवारी आणि आजच्या 6 फेब्रुवारीच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया महत्त्वाच्या चालू घडामोडींना. आणि पहिला प्रश्न असणार आहे, अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न स्टार करून ठेवायचा आहे की नुकतेच ICC महिला अंडर 19 T20 विश्वकप 2025 चा विजेता कोण ठरला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, भारतीय महिला संघ जे आहे अंडर 19 त्याने नुकतंच T20 वर्ल्ड कप हे जिंकलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे ICC महिलांविषयक अंडर 19 T20 वर्ल्ड कप झालेलं आहे 2025चं, मलेशिया या देशातील क्वालालंपूर या ठिकाणी हे दुसऱ्या क्रमांकाचं एडिशन होतं आणि यामध्ये सलग भारताने दुसऱ्यांदा विजेतेपद हे पटकावलेलं आहे आणि उपविजेता ठरलेला आहे दक्षिण आफ्रिका. या अगोदर 2023ला ही स्पर्धा झाली होती. त्यावेळेस सुद्धा भारतीय जे अंडर 19 महिला क्रिकेट संघ आहे त्यानेच हे विजेतेपद पटकावलेलं होतं आणि यावर्षीचं सुद्धा आपला भारतीय संघानेच हा विजेतेपद पटकावलेला आहे. तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की या क्रिकेट जे वर्ल्ड कप झालेलं आहे त्यामध्ये भारतीय महिला संघाची कर्णधार होती निक्की प्रसाद आणि दक्षिण आफ्रिका जे संघ आहे महिलांचा त्याची कर्णधार होती कायला रेनेके. सामनावीर ठरली आहे गोंगडी त्रिशा आणि मालिकावीर सुद्धा गोंगडी त्रिशा हीच ठरलेली आहे. हे नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ते आपल्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तसेच क्रिकेट विषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. नुकतंच जे अर्शदीप सिंग आहे त्याला नुकतंच ICC मेन्स T20 क्रिकेटर ऑफ द इयर असं घोषित करण्यात आलेलं आहे 2024 या वर्षासाठी. जसप्रीत बुमराला ICC मेन्स टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर घोषित करण्यात आलेला आहे. महिला T20 वर्ल्ड कप 2024चा न्यूझीलंड या संघाने जिंकलेला आहे आणि पुरुष T20 वर्ल्ड कप भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेला आहे. हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नासाच्या एक्झिओम मिशन 4 या मोहिमेत कोणत्या भारतीय अंतराळवीराचा समावेश करण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, शुभांशु शुक्ला. हे जी नासाची एक्झिओम मिशन असणार आहे त्यामध्ये हे भारतीय अंतराळवीर असणार आहेत. त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे शुभांशु शुक्ला. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे एक्झिओम मिशन 4 आहे ही अमेरिकेची खासगी अंतराळ मोहीम असणार आहे मित्रांनो. जे की एक्झिओम नावाची जी कंपनी आहे आणि जे नासा अंतराळ संस्था आहे या दोघांचं हे संयुक्त अशी मोहीम असणार आहे. या मोहिमेमध्ये 4 अंतराळवीर असणार आहे आणि यामध्ये एका भारतीय अंतराळवीराचा समावेश आहे. त्यांचं नाव आहे शुभांशु शुक्ला. हे आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे. तसेच या शुभांशु शुक्लाविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे शुभांशु शुक्ला उत्तर प्रदेश या ठिकाणचे आहेत. 2006 साली ते भारतीय हवाई दलामध्ये सहभागी झाले होते आणि त्यांना प्रगत लढाऊ विमान जे आहेत ते उडवण्यामध्ये ते एक्सपर्ट आहेत. हे पॉईंट्स आपण लक्षात ठेवायचे आहेत. तसेच जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे अर्थात आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक आहे त्यावर जाणारे पहिले अंतराळवीर बनणार आहेत. हा पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. तसेच याचं प्रक्षेपण हे 2025 मधील एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे. त्यासाठी रॉकेट वापरण्यात येणार आहे स्पेसएक्स या कंपनीचं फाल्कन 9 आणि या मोहिमेद्वारे अंतराळवीर वैज्ञानिक संशोधन करणार आहे. तसेच सूक्ष्म गुरुत्वाकर्षण जे आहे त्याचा अभ्यास हे करणार आहेत. हे काही पॉईंट्स या मिशनविषयी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे. जे एक भारतीय अंतराळवीर आहेत शुभांशु शुक्ला यांचा, हे नाव आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तसेच नासाविषयी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याचं लॉंग फॉर्म असणार आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. याची स्थापना झाली होती 1958 साली आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन या ठिकाणी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच एकुवेरिन संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशांदरम्यान सुरू झाले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, मालदीव आणि भारत या 2 देशांदरम्यान हे एकुवेरिन नावाचा संयुक्त लष्करी सराव सुरू झालेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे.
तर हे जे लष्करी सराव आहे ते ठिकाण आहे मालदीव या देशामध्ये सुरू झालेलं आहे. याची ही 13व्या क्रमांकाची आवृत्ती आहे आणि हे भारत आणि मालदीव या दोन देशांदरम्यान असणारा लष्करी सराव आहे. हे पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नुकतंच याची सुरुवात झालेली आहे 2 फेब्रुवारीला. या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे एकुवेरींचा. मालदीवची जी भाषा आहे त्यामध्ये त्याचा अर्थ होत असतो मित्र असा. त्यासोबतच आपल्याला जे इतर महत्त्वाचे सैन्य अभ्यास झालेले आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. त्यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो. तर पहिलं सैन्य अभ्यास आहे डेझर्ट सायक्लोन, जे की भारत आणि UAE या दोन देशांदरम्यान पार पडलेला आहे. सहयोग कायजिक भारत आणि जपान या दोन देशांदरम्यान. खंजीर नावाचा सैन्य अभ्यास भारत व किर्गिस्तान. दोस्ती सैन्य अभ्यास हा 3 देशांदरम्यान झालेला आहे, भारत, मालदीव आणि श्रीलंका. हा स्टार करून ठेवायचा आहे. हा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. समुद्र लक्ष्मण भारत आणि मलेशिया. डस्ट लिंक भारत उझबेकिस्तान. धर्मा गार्जियन भारत आणि जपान. तर्कश सैन्य अभ्यास भारत आणि अमेरिका. शक्ती सैन्य अभ्यास भारत आणि फ्रान्स. मित्रशक्ती भारत आणि श्रीलंका. वरुण सैन्य अभ्यास भारत व फ्रान्स. अल नजा भारत ओमान. गगनशक्ती भारतीय वायुसेनेचा हा सैन्य अभ्यास होता. त्यानंतर आहे वायुशक्ती, हा सुद्धा भारतीय वायुसेनेचा अभ्यास होता. आणि मिलान नावाचा सैन्य अभ्यास हा भारतीय नौदलाचा होता. हे काही महत्त्वाचे सैन्य अभ्यास आहेत जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच पुरुष हॉकी इंडिया लीग 2025 चे आयोजन कुठे करण्यात आले होते? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, भारत या देशामध्ये नुकतंच हे पुरुष हॉकी इंडिया लीगचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे 6व्या क्रमांकाचं एडिशन होतं मित्रांनो. 28 डिसेंबर 2024 ते 1 फेब्रुवारी 2025 दरम्यान ही पुरुष हॉकी इंडिया लीग झालेली आहे. ठिकाण होतं ओडिशा राज्यामधील बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम आणि विजेता संघ ठरलेला आहे सरांची रार बेंगाल टायगर्स. पहिल्यांदाच हा विजेता संघ ठरलेला आहे. उपविजेता ठरलेला आहे हैदराबाद तुफान्स आणि सामनावीर सुखजित सिंग ठरलेला आहे सरांची रार बेंगाल टायगर या संघाचा. त्यासोबतच हॉकीचा मुद्दा आलेला आहे, तर याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. सुलतान अझलान शाह जी ट्रॉफी झालेली आहे हॉकी संदर्भामधली, त्याचा विजेता ठरलेला आहे जपान देश. महिला हॉकी विश्वकप झालेली आहे 2024 ची, त्याचा विजेता ठरलेला आहे नेदरलँड. पुरुष हॉकी विश्वकप त्याचा विजेता हा सुद्धा नेदरलँड हा संघच ठरलेला आहे. आशियाई खेळ स्पर्धा झालेल्या आहेत, त्यामध्ये भारतीय हॉकी संघाने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. तसेच आपल्याला अजून काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत या हॉकी संदर्भामध्ये. भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक आहेत सध्या क्रेग फुलटन. भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग आणि भारताचे सर्वात मोठे हॉकी स्टेडियम बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम आहे, जे की ओडिशा राज्यातील राऊरकेला या ठिकाणी आहे. यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे, म्हणून हा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच विश्व पुस्तक मेळ्याचे आयोजन कोठे करण्यात आले? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, नवी दिल्ली या ठिकाणी नुकतंच विश्व पुस्तक मेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर विश्व पुस्तक मेळा जे आहे 2025चा, त्यालाच आपण वर्ल्ड बुक फेअर म्हणतो. नवी दिल्लीमध्ये त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे 1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या दरम्यान चालणार आहे. याचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालेलं आहे आणि याचं आयोजन करण्यात आलेलं होतं नॅशनल बुक ट्रस्ट मार्फत. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबत याची थीम होती रिपब्लिक @75 आणि यासाठी फोकस देश होता रशिया. हे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारा देशातील पहिला राज्य कोणता बनला? आणि योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, बिहार हा राज्य नुकताच ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारा भारतातला पहिला राज्य बनला आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच बिहार या राज्यामध्ये ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करण्यात आलेली आहे. असं करणारा तो देशातला पहिला राज्य बनलेला आहे. यामध्ये 13 ते 23 या वर्ष वयोगटातील खेळाडूंना सहभागी होता येणार आहे. याचा उद्देश काय आहे, का सुरू करण्यात आली ही लीग? तर प्रतिभावान जे क्रिकेटपटू आहेत त्यांना जिल्हा किंवा राज्यस्तरीय क्रिकेटमध्ये संधी मिळत नाही, त्यांना कुठेतरी चांगल्या प्लॅटफॉर्मची संधी मिळवून देणे यामागचा हा उद्देश आहे. तसेच आपल्याला बिहारविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर राजधानी आहे पटना, मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार, राज्यपाल आहेत सध्या आरिफ मोहम्मद खान. त्यासोबतच आपल्याला बिहारविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत जे महत्त्वाचे आहेत. कर्पूरी ठाकूर जे की बिहारचे माजी मुख्यमंत्री होते, त्यांना मरणोत्तर 2024चा भारतरत्न देण्यात आलेला आहे. शारदा सिन्हा ज्यांना बिहार कोकिळा म्हणून
ओळखलं जायचं, त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्यांना 2025चा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. मानवी मधु कश्यप जी की भारताची पहिली ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनली आहे, ती सुद्धा बिहार या राज्यामधली आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी नालंदा विश्वविद्यालय परिसराचं उद्घाटन केलेलं आहे बिहार या राज्यामध्ये. हे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत या बिहारविषयी, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच जागतिक कर्करोग दिवस कधी साजरा करण्यात आला? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. याची थीम होती या 2025 साठीची युनायटेड बाय युनिक, हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यासोबतच इतर काही दिनविशेष आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, जे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. 1 फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 2 फेब्रुवारी जागतिक आर्द्रभूमी दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जात असतो. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या, त्याचा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच महाराष्ट्र केसरी 2025चा विजेता कोण ठरला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, पृथ्वीराज मोहोळ. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच भारतातील किती ठिकाणांना रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, एकूण 4 ठिकाणांना भारतातल्या रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच भारतीय रेल्वेने सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी कोणते ॲप लॉन्च केले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, स्वरेल नावाचं ते ॲप आहे, जे भारतीय रेल्वेनं नुकतंच लॉन्च केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच 2025-2026 सालासाठी कोणत्या अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्प मांडण्यात आला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, निर्मला सीतारामन. त्यानंतरचा प्रश्न होता, ब्रिक्स युथ एंटरप्रेन्योरशिप संमेलन 2025 चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, भारत या देशामध्ये या संमेलनाचं आयोजन हे केलं जाणार आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच मनोज कुमार या खेळाडूने निवृत्ती जाहीर केली, त्याचा संबंध कोणत्या खेळाशी होता? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, बॉक्सिंग या खेळाशी संबंधित हा खेळाडू होता मनोज कुमार. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच भारतीय तटरक्षक दिन कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 1 फेब्रुवारी भारतामध्ये भारतीय तटरक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. या सर्व घडामोडींचा आपण अभ्यास डिटेलमध्ये केलेलाच आहे. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन सुद्धा दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की 2025च्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते? याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. यावरून दिसून येत आहे की तुम्ही सर्व विद्यार्थी किती चांगल्या प्रकारे डीपमध्ये चालू घडामोडीचा अभ्यास करत आहात. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये हमखास दिसून येणार आहे. चला मग, ज्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर दिलेलं नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, इंडोनेशिया या देशाचे जे राष्ट्रपती होते प्रोबो सुबियांतो, हे भारतीय प्रजासत्ताक दिन जे झालेला आहे 2025चं, त्याचे ते प्रमुख पाहुणे होते. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे आणि अतिशय सोपा आणि अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे. बघूया याचं उत्तर हे किती विद्यार्थ्यांना माहिती आहे. तर प्रश्न असणार आहे, नुकतेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षा कोण बनल्या आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि सर्वांना याचं उत्तर हे आलंच पाहिजे. चला मग, थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्या ठिकाणी आपण लेक्चरच्या मोफत नोट्स आणि इतर स्टडी मटेरियल हे विद्यार्थ्यांसाठी मोफतमध्ये टाकत असतो. म्हणून त्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. तसेच जे आपलं इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल आहे स्मार्ट अभ्यास या नावाने, त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी मोफतमध्ये ऑनलाईन टेस्टही घेत असतो. चला मग, थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.